नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग पा सर्वांना. हिंदीचे महत्त्वाचे पॅडॉगॉजी पा प्रश्न आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. पटपट जॉईन करा. आवाज वगैरे पा व्यवस्थित येतो एकदा सांगा आणि शेअर करा. व्हिडिओ शेअर करा. तर हे सगळे प्रश्न हे CBT डिसेंबर 22 जानेवारी 23च्या परीक्षेतील 29 प्रश्न असतील. हा तिसरा सेशन आहे हिंदी या विषयाचा. जर तुम्ही हिंदीचे पाठीमागचे सेशन बघितले नसेल ते बघून घ्या, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न आहेत ते समजतील. चला या ठिकाणी आपण सुरू करूया जास्त वेळ न घेता. आवाज वगैरे फक्त व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर पहिला आहे. प्रश्नांची उत्तर द्या आणि शेवटी तुमचा स्कोर किती येतोय हे चेक करा. गुड इव्हिनिंग सर्वांना, गुड इव्हिनिंग. तर बघा पहिला प्रश्न आहे पराभाषिक जागरूकता आहे. परिभाषिक जागरूकता काय आहे? तर माझी परिभाषिक जागरूकता असते तर ते काय असते, तर भाषा के बारे में चिंतन, भाषेच्या संदर्भात विचार करणं आणि बात करणे की योग्यता, म्हणजे ठिकाणी बोलण्याची जी काही योग्यता आहे तर याला या ठिकाणी परिभाषिक जागरूकता किंवा परिभाषिक जागरूकता असं म्हटलं. ऑप्शन क्रमांक 3 भाषेच्या संदर्भात विचार करणं आणि बोलण्यासाठीची योग्यता. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येईल. आवाज व्यवस्थित येतोय का एकदा मला क्लिअर सांगा. ओके. प्रश्न पुढचा आहे. प्रश्न क्रमांक 3. एक व्यवस्थित प्रक्रिया जहां एक शिक्षक पहले शिक्षार्थियों की समस्याओं का निदान करता है और फिर उसके बाद उपयुक्त डैश डैश पद्धती का प्रयोग करते हैं. एक अशा प्रकारची एक प्रक्रिया आहे की ज्या ठिकाणी शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांची जे काय समस्या असतील, ज्या काय अडचणी असतील त्याचं या ठिकाणी निदान करतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी डायग्नोज करतात आणि त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा ते प्रयोग करतात. तर उपचारात्मक. ऑप्शन क्रमांक 1 उपचारात्मक. या ठिकाणी आधी जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये किंवा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या शोधून घेणं आणि त्याच्यानंतर उपचारात्मक शिक्षणाचा या ठिकाणी उपयोग करणं. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे. प्रश्न क्रमांक 3. कक्षा 6 की शिक्षिका अपने शिक्षार्थियों से पाठ्य पुस्तक के एक पाठ में से उसके शाब्दिक अर्थ को निकलने के लिए उसे 2 बार पढ़ने के लिए कहती है. या ठिकाणी एक 6वीची शिक्षिका आहे, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकामधून एक धडा आहे त्याच्यामधून शाब्दिक अर्थ काढण्यासाठी तो जो काय धडा आहे त्या ठिकाणी 2 वेळा वाचायला सांगते. वे उनमें डॅश डॅश पठन कौशल का विकास कर रहे. वाचन कौशल्याचा कोणत्या प्रकारचा विकास या ठिकाणी केला जात आहे की एक धडा घेऊन तो 2-2 वेळा वाचन करायला सांगत आहे. तर अशा वेळेस तर बघा या ठिकाणी शब्दांचे अर्थ या ठिकाणी काढायला सांगितले जात आहेत आणि विद्यार्थ्यांना शब्दांचे अर्थ समजावे, त्याचं आकलन व्हावं. तर यासाठी या ठिकाणी जे गहन पठण आहे इंटेन्सिव्ह रीडिंग आहे. तर या इंटेन्सिव्ह रीडिंगचा जो काय विकास आहे, या कौशल्याचा विकास आहे, तर तो अशा प्रकारे 2-2 वेळेस जो पाठ आहे तो या ठिकाणी वाचल्यानंतर त्यांचे अर्थ या ठिकाणी समजतात आणि अर्थ समजून घेणं तर या ठिकाणी इंटेन्सिव्ह रीडिंगचा महत्त्वाचा उद्देश असतो. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे. नॉम चॉम्स्कीच्या मतानुसार विद्यार्थी म्हणजे बच्चे अंतर्जात डॅश डॅश के ज्ञान के कारण भाषा को अर्जित कर लेते. या ठिकाणी नॉम चॉम्स्की यांच्या मतानुसार जे नॉलेज आहे तर ते कोणत्या पद्धतीने या ठिकाणी ग्रहण केलं जातं किंवा अर्जित केलं जातं. सांगा प्रश्न क्रमांक 4 आहे. आता नॉम चॉम्स्की म्हटलं की या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 की नॉम चॉम्स्की यांनी सार्वभौमिक व्याकरण जे युनिव्हर्सल ग्रामर आहे या संदर्भात सांगितलं आणि त्याच्यानंतर जी मुलाची जन्मजात क्षमता आहे भाषा आत्मसात करण्याची, ग्रहण करण्याची, तर ती असते. त्याच्यामुळे नॉम चॉम्स्की म्हटलं की या ठिकाणी सार्वभौमिक व्याकरण येणार की या ठिकाणी मुलांमध्ये जी काही आंतरजात क्षमता असते, जन्मता जी क्षमता असते ती कशाची असते तर सार्वभौमिक व्याकरणाची
तर ती ग्रहण करण्याची किंवा त्यांच्यामध्ये ते या ठिकाणी इनबिल्ट असतं. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की त्यांचा जन्मतःच त्यांच्या मेंदूमध्ये किंवा आपल्या लहान जी मुलं असतात त्यांच्या मेंदूमध्ये अशा प्रकारची रचना असते की ते व्याकरण या ठिकाणी शिकतात, म्हणजे ते ग्रहण करतात. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा. निम्नलिखित में से कौन सा भाषा समृद्ध परिवेश के बारे में सही है? या ठिकाणी भाषा समृद्ध परिवेश म्हणजे या ठिकाणी भाषे भाषिक समृद्ध वातावरण. भाषा समृद्ध वातावरणाच्या संदर्भात या ठिकाणी बरोबर वाक्य कोणतं आहे? ये विद्यालय में पढ़ने के दौरान विभिन्न संस्कृति के बारे में सीखने में मदद करता है। ये स्वतः स्वयं स्फूर्त भाषा वृद्धि एवं विकास की नींव रखता है। ये शिक्षार्थियों की आवश्यकताओं को संबोधित करता है। यह भाषा सिद्धांतों में निपुण होणे में मदत करता है. आता या ठिकाणी बघा आपण भाषा समृद्ध वातावरणाच्या संदर्भात बघितलं की भाषा समृद्ध वातावरण अशासाठी बनवलं जातं की त्या ठिकाणी जे काही भाषेचा विकास आहे त्या ठिकाणी झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही आपण त्या ठिकाणी काही गोष्टी लावलेल्या असतील त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, स्वतःस्फूर्त म्हणजे स्वयंस्फूर्त भाषेचा विकास आणि या ठिकाणी वाढ होत असते. तर हे या ठिकाणी भाषा समृद्ध परिवेशाच्या संदर्भात या ठिकाणी बरोबर विधान आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे. एक प्रभावी भाषा शिक्षक के रूप में कक्षा 8 के शिक्षार्थियों के भाषा विकास के लिए आपके द्वारा निम्नलिखित में से किसका अधिक अभ्यास किया जाएगा? या ठिकाणी एक प्रभावी भाषिक शिक्षकाच्या रूपामध्ये आता 8वीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या भाषा विकासासाठी खालीलपैकी कशाचा या ठिकाणी सराव किंवा या ठिकाणी अभ्यास आपल्याला करावा लागेल? प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी भाषा विकास. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय भाषा विकास यासाठी कोणता सराव किंवा ठिकाणी कोणता महत्त्वाचा ऑप्शन असेल? आता बघा, भाषिक विकास आपल्याला करायचा यासाठी बघा उनके स्तर को समझने के लिए नियमित रूप से परीक्षा का आयोजन करा. म्हणजे त्यांची या ठिकाणी आपल्याला एक तर काय करायचं भाषेचा विकास करायचा आहे. म्हणजे परंतु ऑप्शन क्रमांक 1 मध्ये म्हटलंय की त्यांची जी काही स्तर आहे, जे लेव्हल नेमकी कोणत्यापर्यंत आलेले आहेत यासाठी प्रत्येक वेळेस या ठिकाणी नियमित रूपामध्ये परीक्षेचं आयोजन करणं. दुसरं ऑप्शन आहे पाठ्यपुस्तक से भाषा शिकणं, म्हणजे पाठ्यपुस्तकामधून या ठिकाणी भाषा शिकवणं. लक्ष्य भाषा में बोलने और अंतःक्रिया करने के लिए उन्हें अवसर प्रदान करना. हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस अवसर येते किंवा ठिकाणी मराठीमध्ये संधी दिली जाते तर त्यावेळेस या ठिकाणी भाषेचा विकास होतो आणि हे आपल्या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर बरोबर येणार आहे. अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा. रूपात्मक आकलन डॅश डॅश में मदत करता है. या ठिकाणी रूपात्मक आकलन जे आकलन या ठिकाणी असतं समजून घेणे, अंडरस्टँडिंग आहे ते कशामध्ये मदत करतं? कक्षा में प्रतियोगितात्मक वातावरण का सृजन करना. या ठिकाणी जे स्पर्धात्मक वातावरण आहे त्याची निर्मिती करणं. शिक्षण में शिक्षक की क्षमता का आकलन करणे. या ठिकाणी वर्गामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्याची शिक्षकाची काय क्षमता आहे तर त्याचं मूल्यांकन करण्यासाठी त्या ठिकाणी आपण रूपात्मक आकलन करत नाही. किंवा ठिकाणी सुधार करणे हेतु शिक्षार्थियों को गुणात्मक प्रतिपुष्टि देणे में. या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये काही त्या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी गुणात्मक प्रतिपुष्टि फीडबॅक देणं. सप्ताह में परीक्षा का आयोजन करणे म्हणजे प्रत्येक सप्ताहामध्ये किंवा प्रत्येक आठवड्यामध्ये या परीक्षेचं आयोजन करणं. आता जे रूपात्मक आकलन असतं तर ते या ठिकाणी कशासाठी केलं किंवा मूल्यांकन आहे ते कशासाठी केलं जातं तर विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी सुधारणा करणं. तर हे महत्त्वाचं आहे. सुधारणा करण्यासाठी त्यांचे गुणात्मक प्रतिपुष्टि किंवा या ठिकाणी जे फीडबॅक आहे तर फीडबॅक देण्यासाठी आपण रूपात्मक आकलन किंवा जे मूल्यांकन आहे ते करत असतो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे. कक्षा में सस्वर पठन. सस्वर पठन म्हणजे या ठिकाणी मोठ्याने वाचन करणं. डॅश डॅश के लिए एक अच्छा तरीका. या ठिकाणी सस्वर पठण करायचं असेल त्यासाठीचा एक अच्छा तरीका, एक सर्वात महत्त्वाचा उपाय यापैकी किंवा पद्धत कोणती आहे? तर बघा या ठिकाणी आपल्याला सस्वर पठण करायचं आहे. म्हणजे वाचन करणं म्हणजे त्याच्यामध्ये ते कौशल्य या ठिकाणी विकसित झालेलं पाहिजे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल शिक्षार्थियों को विराम चिन्हों का प्रयोग करते हुए सही उच्चारण. या ठिकाणी जे उच्चारण आहे त्या ठिकाणी बरोबर झालं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी जे विराम चिन्ह आहे त्यांचाही उपयोग झाला पाहिजे. स्वल्पविराम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं स्वल्प म्हणजे विराम घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण विराम असेल तर थांबायचं आहे.
तर अशा पद्धतीने या ठिकाणी त्या विरामचिन्हांचा उपयोग करून जे उच्चारण आहे, जे वाचन आहे, तर ते झालं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी जे योग्य आहे, योग्यता आहे म्हणजे ते वाचन करण्याची, तर ती या सस्वर पठणामध्ये या ठिकाणी असेल आणि तरच या ठिकाणी जे पठण आहे, जे वाचन आहे, तर ते पहा या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल. तर ही एक पहा योग्य अशी पद्धत आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पहा पुढचा आहे. शिक्षक छोटे बच्चों में अच्छे लेखन कौशल का विकास कैसे कर सकते? या ठिकाणी जे काही लहान मुलं आहेत, तर यांच्यामध्ये आपल्याला लेखन कौशल्याचा विकास करायचा आहे. तर यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कशा पद्धतीने तो केला पाहिजे? प्रकरण और शब्द सीमा पर स्पष्ट निर्देश देणं. या ठिकाणी म्हणजे धडा असेल किंवा या ठिकाणी संहिता असेल आपण म्हणूया मराठीमधून किंवा शब्द संपत्ती असेल त्यासाठी लिमिटेशन त्याचा वापर करायचा. यासाठी स्पष्ट निर्देश दिल्यानंतर लेखन कौशल्याचा विकास होईल का? तर नाही. ऑप्शन दुसरा आहे बघा, शिक्षार्थियों ने जो अच्छे कार्य किया है, म्हणजे विद्यार्थ्यांनी जे काही पहा चांगलं कार्य केलं आहे, चांगलं काम केलं आहे, त्याची आपण प्रशंसा करायची. त्यांना या ठिकाणी पहा शाबासकी द्यायची, त्याचं कौतुक करायचं आणि आगे सुधार हेतू विशेष टिप्पणीद्वारा म्हणजे या ठिकाणी अजून त्यांना म्हणजे डायरेक्टली जे काही थोडक्यात त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याची आपल्याला प्रशंसा करायची आहे, त्याचं कौतुक करायचं आहे आणि अजून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना विशेष टिप्पणी द्यायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चूक आहे असं न सांगता त्यांना अजून टिप्पणी जर दिली तर लेखन कौशल्याचा विकास या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य असा ऑप्शन आहे. बाकी बघा 3 मध्ये म्हटलं की शिक्षार्थियों को अच्छी लिखावट में लिखने के लिए कहना, म्हणजे जे लिखावट आहे थोडक्यात शुद्ध लेखनामध्ये लिहिणं यासाठी आपल्याला सांगायचं. तर हा आपला मोटिव्ह नसतो लेखन कौशल्याच्या विकासामध्ये. शिक्षार्थियों को केवळ व्याकरणिक त्रुटीवर विस्तृत प्रतिपुष्टी देणं. ज्या काही व्याकरणिक त्रुटी केल्या असतील त्याच्यावरती फीडबॅक देणं. याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी लेखन कौशल्याचा विकास होणार नाही. तर विद्यार्थ्याला कौतुक जर केलं, त्या ठिकाणी त्याला मोटिव्हेशन मिळेल आणि तो अजून चांगल्या प्रकारे पण लेखन करेल, त्याच्यामध्ये विकास करेल. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. भाषा में संप्रेषण परक भाषा शिक्षण शिक्षार्थियों को कक्षा में संप्रेषण परक म्हणजे या ठिकाणी जे कम्युनिकेशन स्किल आहे, तर जे काही कन्व्हर्सेशन आहे, तर याचं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी वर्गामध्ये उद्देश्यपूर्ण बातचीत में भागीदारी निभाने हेतु अवसर देने पर बल देते है क्योंकि यह बढ़ावा देता है. या ठिकाणी संधी दिली जाते कशासाठी? तर जे संप्रेषण फरक म्हणजे या ठिकाणी कन्व्हर्सेशन आहे किंवा आपण त्याच्यामध्ये म्हणूया इंटरॅक्शन आहे. तर या वर्गामध्ये उद्देशपूर्ण जी बोलणं आहे, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी होण्यासाठी जी संधी आहे, ती संधी उपलब्ध करण्यावरती ही संप्रेषण फरक भाषा शिक्षण पद्धती अ, बल देते किंवा ठिकाणी त्याच्यावरती प्रभाव टाकते. तर हे कशामुळे होतं? कशामध्ये या ठिकाणी तो प्रोत्साहन त्याच्यामुळे मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 10. तर बघा या ठिकाणी कन्व्हर्सेशन किंवा आपल्याला वर्गामध्ये जी काही बोलणं आहे, जे संप्रेषण आहे, संभाषण आहे, त्याला भर द्यावा लागणार आहे. कशामध्ये? ह्या संप्रेषणपूरक भाषा शिक्षण पद्धतीमध्ये आणि त्याच्यामधून काहीतरी उद्देश आपल्याला मिळवायचा आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे किंवा तो कशासाठी या ठिकाणी बढ़ावा देईल किंवा प्रोत्साहन देणार आहे? तर लक्ष्य भाषा में वार्तालाप करणे संबंधी उनके कौशल्य में सुधार. जे काही टार्गेट लँग्वेज असणार आहे, याच्यामधून या ठिकाणी बोलावं, त्याच्यामधून या ठिकाणी संभाषण करावं. यासाठी जे काही कौशल्य असतील त्या कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण या पद्धतीने त्याला प्रोत्साहन देत असतो. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा. पठण अवबोधन डॅश डॅश की योग्यता आहे. या ठिकाणी पठण अवबोधन, अवबोधन म्हणजे या ठिकाणी आकलन. तर वाचन जे काही आकलन आहे, तर ते कशा पद्धतीने या ठिकाणी योग्यता आहे. खालीलपैकी काय त्यासाठी योग्य आहे? पठण अवबोधन म्हणजे या ठिकाणी वाचनाचं आकलन, अंडरस्टँडिंग. तर बघा या ठिकाणी अंडरस्टँडिंग म्हटलं की पाठ्यवस्तू के अर्थ को समजने के लिए उसके सभी शब्दों को समजणे. म्हणजे या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचा अर्थ या ठिकाणी समजून घेण्यासाठी सर्व शब्दांना या ठिकाणी समजून घेणं असं म्हटलेलं आहे. तर हे या ठिकाणी येणार ना, म्हणजे प्रत्येकच शब्द आपण समजून घेणं. लिखित संकेतों को उससे संबंध ध्वनियों में अनुदित करणं म्हणजे या ठिकाणी ट्रान्सलेशन करणं. तर या ठिकाणी आपल्याला अवबोधन करायचं आहे, आकलन करायचं आहे, म्हणून या ठिकाणी ट्रान्सलेशन येत नाही. प्रवाहपूर्ण पठण हेतु अक्षरों के प्रत्यक्षण और डिकोड करणं म्हणजे या ठिकाणी त्याचं डिकोडिंग करणं आणि त्याचं या ठिकाणी आपल्याला जे अक्षर आहेत ते या ठिकाणी वापरणं. अर्थ निर्माण हेतु पाठ्यवस्तू के साथ अंतरक्रिया. या ठिकाणी आपल्याला अवबोधन करायचं आहे, आकलन करायचं आहे, यासाठी जे अर्थ निर्माण आहे म्हणजे थोडक्यात जे अर्थ आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी जे पाठ्यवस्तू असतील, विषय वस्तू असेल त्या संदर्भात जे आंतरक्रिया इंटरॅक्शन आहे ते करणं. तर हे पठण अवबोधनामध्ये या ठिकाणी योग्य आहे. तर पठण अवबोधन
या ठिकाणी झालेलं आहे हे आपल्याला कधी म्हणता येतं, तर ज्यावेळेस आपला अर्थ निर्माण विद्यार्थी करतील, त्याचा अर्थ समजून घेतील आणि या ठिकाणी जो काही पाठ्यविषय असेल तर त्या संदर्भात आंतरक्रिया करतील. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 पठण अवबोधन म्हणजे या ठिकाणी आकलन समजून घेणं. तर ज्यावेळेस त्याला समजेल तर त्याच वेळेस तो आंतरक्रिया करेल किंवा या ठिकाणी इंटरॅक्शन करेल. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे पहा, पाठ्यवस्तु के कठिन शब्दों के साथ व्यवहार करने के लिए भाषा शिक्षिका पहले शब्दों को मातृभाषा में रूपांतरित करते. या ठिकाणी जे शब्द असतील त्याचा ट्रांसलेशन मातृभाषेमध्ये या ठिकाणी करते आणि फिर शिक्षार्थियों को उन्हें याद करने के लिए कहते म्हणजे या ठिकाणी त्यांना स्मरण करायला सांगते. वे डॅश डॅश का प्रयोग कर रहे. या ठिकाणी जर एखाद्या शब्दाचं आपल्याला स्मरण करायचं असेल तसेच या ठिकाणी त्या शब्दांचं मातृभाषेमध्ये ट्रान्सलेशन केलं जात असेल तर या ठिकाणी ती कोणत्या पद्धतीचा वापर करत आहे. तर लक्षात ठेवा ती पद्धत असते पहा व्याकरण अनुवाद पद्धती ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. तर या ठिकाणी ग्रामर ट्रान्सलेशन मेथड मध्ये पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काय स्मरण आहे किंवा ठिकाणी समजून घेण्यापेक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पाठांतर करण्यावरती भर दिला जातो आणि त्याच्यामुळे पहा याच्यामध्ये जे काही शब्द असेल त्यांचे अर्थ आपण लिहून देतो आणि विद्यार्थ्यांना ते पाठ करायला लावतो. त्याच्यामुळे पहा विद्यार्थ्यांना स्मरणावरती भर या व्याकरण अनुवाद पद्धतीमध्ये पहा दिला जातो. ऑप्शन क्रमांक 1 ही या ठिकाणी उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, जब शिक्षार्थी लेखन प्रक्रिया शुरू करते हैं तो पहला चरण. या ठिकाणी लेखन प्रक्रिया जे काय रायटिंग अप्रोच आहे रायटिंग प्रोसेस आहे याच्यामध्ये या ठिकाणी जी पहिली स्टेप आहे ती कोणती आहे. तर बघा ज्या काय रायटिंग स्टेप आहे त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये सुद्धा बघितलेल्या आहेत आणि याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा ते प्रश्न तुमचे कव्हर होतील. ज्या रायटिंग स्टेप्स आहेत जे काय टप्पे आहेत ते लक्षात ठेवा. जी पहिली स्टेप असते तर ती असते तुमची बुद्धिमंथन म्हणजे या ठिकाणी विचार मंथन म्हणून या ठिकाणी मस्तिष्क आलोडन याला आपण बुद्धिमंथन असं म्हणतो किंवा या ठिकाणी विचार मंथन असंही म्हटलं जातं. तर ऑप्शन क्रमांक 1 मस्तिष्क आलोडन तर ही या ठिकाणी लेखन प्रक्रियेची पहिली स्टेप आहे किंवा पहिला चरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी येणार आहे. प्रश्न पुढचा आहे 14वा, एक भाषा शिक्षक को शिक्षार्थियों का आकलन करते समय या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आकलन करत असताना किंवा मूल्यांकन करत असताना करते वेळी डॅश डॅश पर ध्यान केंद्रित करना चाहिए. कशावरती पण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की विद्यार्थ्यांचं आकलन करत असताना एका भाषा शिक्षकाने. तर या ठिकाणी आपल्याला भाषेचं मूल्यांकन करायचं आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्यांनी लिहिलेलं असेल किंवा जे काही कार्य केलं असेल त्या ठिकाणी आपल्याला एकत्र केलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांचं त्याच्यामधून माध्यमातून काही त्यांनी मिळवलेलं आहेत की नाही म्हणजे आउटकम त्याच्यामधून काही मिळालेला आहे की नाही तर याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणून यापैकी बघा शिक्षार्थियों के निष्पादन के बारे म्हणजे निष्पादन म्हणजे या ठिकाणी जे फल निष्पत्ती असते की ज्या आउटकम्स असतात तर याच्या संदर्भात ज्या काय सूचना असतील त्या ठिकाणी एकत्र करणे के लिए या ठिकाणी विविध तर्कों का प्रयोग करणे म्हणजे या ठिकाणी त्या एकत्रित करणं त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करणं. मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं आपण जे पोर्टफोलिओ वगैरे म्हणतो त्या पोर्टफोलिओचा वापर करून आपण विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे आउटकम्स आहेत म्हणजे त्यांनी निबंध लेखन व्यवस्थित करतोय की नाही किंवा ठिकाणी इतर जे काही लेखन कौशल्य त्याचं व्यवस्थित झालेलं आहे की नाही किंवा श्रवण तो व्यवस्थित करतोय की नाही संभाषण व्यवस्थित करतोय की नाही. मग या ज्या काही आपण म्हणूया की त्यासाठी जे काही माहिती असेल ते या ठिकाणी एकत्र करणं म्हणजे पोर्टफोलिओच्या माध्यमातून तर ते एकत्र करणं किंवा अजून ज्या काही इतर वेगळ्या पद्धती असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर आपण करायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याचा आउटकम जे काही निष्पादन आहे किंवा जी काही फलनिष्पत्ती आहे ती व्यवस्थित होत आहे किंवा नाही झाली आहे की नाही तर याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं एक भाषा शिक्षक म्हणून मूल्यांकन करते वेळी. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, भाषा सीखने के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य. या ठिकाणी सत्य म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. भाषा शिकणे याच्या संदर्भात भाषा ग्रहण करण्याच्या संदर्भात नाही तर भाषा शिकण्याच्या संदर्भामध्ये. तर ज्यावेळेस भाषा शिकली जाते त्याच्यामध्ये बघा जी प्रथम भाषा असते म्हणजे आपली जी मातृभाषा असते ते अन्य भाषाओं को सीखने में सहयोग करते. या ठिकाणी पॉझिटिव्ह विधान आहे सत्य तर या ठिकाणी उत्तर आपलं पॉझिटिव्ह आलं पाहिजे. जी प्रथम भाषा असते जी आपली मातृभाषा असते ती दुसरी भाषा ठिकाणी शिकण्यामध्ये मदत करते. जर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघितला जब हम दूसरी भाषा सीखते तो हम
हमें उस भाषा की तरह उच्चारण करना चाहिए. म्हणजे आपण ज्यावेळेस पहा दुसरी भाषा शिकतो, त्यावेळेस त्याच भाषेच्या संदर्भामध्ये किंवा त्याच भाषाप्रमाणे या ठिकाणी आपण त्याचं उच्चारण किंवा या ठिकाणी जे फोनिक्स आहेत त्या ठिकाणी आपण काढले पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा आपली जी काही फोनिक्स असतात त्या ठिकाणी हिंदीमधून आपण आहे तसं बोलू शकत नाही त्या लँग्वेज सारखं. त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे विधान आहे त्या ठिकाणी पहा चुकीचं आहे त्यासारखंच उच्चार केला पाहिजे असं नाही. प्रथम भाषा अन्य भाषाओं को सीखने में हस्तक्षेप करते म्हणजे या ठिकाणी इंटरॅक्ट हे करतं या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस आपण पहिली भाषा शिकतो त्यावेळेस जे काही दुसऱ्या भाषा असतात त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असतात. तर हे जे विधान आहे ते सुद्धा ठिकाणी चुकीचं आहे. कारण समजा प्रथम भाषा आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस दुसऱ्या भाषांचा त्याच्यामध्ये उपयोग होतो. त्या ठिकाणी त्याचा हस्तक्षेप होत नाही. भाषा सीखने के लिए व्याकरण सीखना अनिवार्य है. म्हणजे भाषा शिकायची असेल तर व्याकरण शिकायचं अनिवार्य असेल तर हे या ठिकाणी पहा चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे फक्त योग्य आहे, की प्रथम भाषा जे काही इतर भाषा आहेत त्या शिकण्यामध्ये मदत करतात किंवा सहयोग करत असते. प्रश्न पुढचा आहे पहा. कोई व्यक्ती आपको गली में एक पर्चा देता है. या ठिकाणी काही व्यक्ती असतील. एखादा व्यक्ती आहे तो येतो आणि आपल्याला एक चिठ्ठी देतो, पर्चा देतो. तर आप उसे पढ़ने के लिए किस पठन तकनीक का प्रयोग करेंगे? तर आपल्याला ती जी काही चिठ्ठी दिलेली असेल ती वाचण्यासाठी आपण कोणत्या वाचन पद्धतीचा या ठिकाणी उपयोग करणार? त्यासाठी आपल्याला बघा चिठ्ठी दिलेली असेल त्यासाठी आपण त्याचं गहन पठण करणार का? म्हणजे इंटेन्सिव्ह रीडिंग, स्कॅनिंग करणार का? पूर्व पठण करणार की स्किमिंग करणार? तर बघा ज्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला एखादी चिठ्ठी वगैरे दिलेली असेल, तर त्यावेळेस आपण यापैकी काय करणार? तर सांगा उत्तर याचं. तर ज्यावेळेस एखादी आपल्याला चिठ्ठी दिली जाते, तर त्यावेळेस आपण त्याचं स्किमिंग करतो किंवा त्याला आपण काय करतो फक्त ऑब्झर्व्ह करतो. ऑप्शन क्रमांक 4 त्या ठिकाणी स्किमिंग केलं जाईल. प्रश्न पुढचा आहे पहा. निम्नलिखित में से पढ़ने के लिए सबसे उचित क्या है? या ठिकाणी वाचन करण्यासाठी सर्वात उपयुक्त काय आहे? प्रश्न क्रमांक 17 आहे. खालीलपैकी पढ़ने के लिए या ठिकाणी वाचन करण्यासाठी किंवा ठिकाणी अध्ययन करण्यासाठी सर्वात सर्वात योग्य काय आहे? तर जे वाचन आहे त्या वाचनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं? तर त्याचं या ठिकाणी आकलन होणं, त्याचं या ठिकाणी अंडरस्टँडिंग होणं, पाठ्यवस्तू को समजना पडना है. या ठिकाणी पाठ्यवस्तू जो विषय वस्तू आहे, तर त्याचं आकलन होणं, ते समजून घेणं या ठिकाणी वाचन आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं या ठिकाणी उत्तर येणार आहे. बाकी ऑप्शन जर बघितले तर पढ़ना केवळ संकेतों को डिकोडिंग करणं म्हणजे या ठिकाणी वाचन काय आहे? फक्त त्याचं डिकोडिंग करणं. तर हे आहे या ठिकाणी जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. पाठ्यवस्तू को सही रूप से बोलना पडना है. म्हणजे या ठिकाणी जे पाठ्यवस्तू असेल तर ते योग्य पद्धतीने बोलणं तर हे वाचन आहे का? तर नाही. पाठ्यवस्तू की वर्तनी को याद रखना म्हणजे पाठ्यवस्तू असेल त्याचं फक्त शुद्ध लेखन या ठिकाणी लक्षात ठेवणं या ठिकाणी हे चुकीचं आहे. तर पडणे काय आहे? वाचन करणं काय आहे? तर ते समजून घेणं, त्याचं आकलन होणं. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे. कक्षा में पूर्व पठन गतिविधि डॅश डॅश केली आहे. पूर्व पठन म्हणजे पूर्व वाचन जी प्रक्रिया असते तर ती खालीलपैकी कशासाठी असते? पूर्व वाचन आपण कशासाठी करत असतो? तर पूर्व वाचन यासाठी आपण करतो, की जो काही विषय वस्तू आपण शिकवणार आहोत, तर त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांचं काय पूर्व नॉलेज आहे, जे प्रिव्हियस नॉलेज आहे, पूर्व ज्ञान आहे, तर ते जोडणं. पाठ्यवस्तू के साथ शिक्षार्थी के पूर्व ज्ञान को जोडणे. तर यासाठी जोडण्यासाठी जे पूर्व पठण आहे, जे पूर्व वाचन आहे, ते केलं जातं. ती प्रोसेस किंवा ती गतिविधी आहे, तर ती केली जाते ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे. मुक्त लेखन, लेखन प्रक्रिया के किस चरण पर शिक्षार्थियों की सहायता करता है? जे मुक्त लेखन आहे, मुक्त लेखन करतो, तर ही जी काही प्रक्रिया असते, तर ही लेखनामध्ये कोणत्या टप्प्यावरती विद्यार्थ्यांना मदत करत असते? संपादन चरणावरती, प्रूफ रीडिंग वरती, समीक्षा करणं म्हणजे विश्लेषण करणं, की पूर्व लेखन किंवा त्याचं अन्वेषण लेव्हल. तर मुक्त लेखन कोणत्या टप्प्यावरती विद्यार्थ्यांना या ठिकाणी मदत करत असते? लेखन प्रक्रियेमध्ये.
तर पहा मुक्त लेखन हे या ठिकाणी पहा जे पूर्व लेखन असतं. पूर्व लेखन म्हणजे काय? तर जे काही लेखनाचे पहा टप्पे असतात त्याच्यामध्ये पहा जो पहिला टप्पा आहे तो पहा बुद्धिमंथन आहे. मग बुद्धिमंथन या ठिकाणी पहा करत असताना त्या ठिकाणी आपल्याला त्याला जे पाहिजे तर त्या पद्धतीने तो विचार करू शकतो. म्हणजे या ठिकाणी मुक्त लेखन पद्धतीचा या ठिकाणी उपयोग होतो. बुद्धिमंथन किंवा पूर्व लेखन या टप्प्यावरती. म्हणजे अन्वेषण जे विश्लेषण केलं जातं त्या विश्लेषणामध्ये सुद्धा या ठिकाणी जे मुक्त लेखन आहे त्याचा उपयोग या अन्वेषण स्तरावरती पहा होत असतो. म्हणून या ठिकाणी मुक्त लेखन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी पूर्व लेखन आणि अन्वेषण स्तरावरती विद्यार्थ्यांना पहा मदत होते. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न पुढचा लेखन प्रक्रिया के पूर्व लेखन चरण के दौरान निम्नलिखित में से कौन सी रणनीति उपयोगी है? लेखन प्रक्रिया जी पूर्व लेखन चरण आहे, जे काय स्टेप आहे पूर्व लेखन, जे जो काय पहिला टप्पा असतो त्याला आपण बुद्धिमंथन म्हणतो. तर याच्यामध्ये खालीलपैकी कोणती पद्धती उपयुक्त ठरेल? मानस मानचित्रण, माइंड मॅपिंग, सारांशिकरण, नोट्स बनाना, पॉइंट काढणं की संपादन करणं, एडिटिंग करणं. बघा पूर्वलेखन आहे, पहिलाच टप्पा आहे. याच्यामध्ये कोणती पद्धत या ठिकाणी किंवा प्लॅनिंग या ठिकाणी उपयुक्त असणार आहे? तर जे बुद्धिमंथन करतो आपण, जे मानस मानचित्रण करतो, याला आपण माइंड मॅपिंग करतो. तर या पूर्व लेखनामध्ये माइंड मॅपिंग होत असतं. तर ही माइंड मॅपिंग करणं म्हणजे आपण या ठिकाणी मनातली मनात त्या ठिकाणी विचार करणं. तर हे या ठिकाणी पूर्वलेखन प्रक्रियेमध्ये पहा महत्वाचं पद्धत असते, महत्वाची प्रक्रिया किंवा रणनीती असते. ऑप्शन क्रमांक 1. भाषा में ध्वनि के सबसे छोटी सार्थक इकाई. भाषेमध्ये ध्वनीचा या ठिकाणी सर्वात छोटा घटक, अर्थपूर्ण घटक कोणता आहे? तर पहा जे फोनिक्स असतात त्याला आपण पहा सोनिम म्हणतो किंवा याला पहा आपण पहा फोनिम्स असं सुद्धा पहा म्हणतो. तो फोनिक्स. तर हा जो काय पहा फोनिक्स हा जो काय घटक असतो सर्वात अ, महत्वाचा आणि सर्वात अर्थपूर्ण छोटा घटक आहे सोनिम. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे पहा. एक शिक्षिका यह मानती है की मनुष्य में जन्म से ही भाषा अर्जित, म्हणजे या ठिकाणी एक शिक्षिका असं या ठिकाणी मानते की मनुष्यामध्ये या ठिकाणी जन्मताच भाषा अर्जन करण्याची क्षमता असते. तो उनका यह विश्वास डॅश डॅश से मेल खाता है. तर ज्यावेळेस आपण म्हणू, एक शिक्षकाच्या माध्यमातून म्हणू किंवा आपण एक स्वतः म्हणू, की या ठिकाणी मुलांमध्ये म्हणजे नॉर्म चॉम्स्कीने म्हणणं वेगळं. लक्षात घ्या, नॉर्म चॉम्स्कीने म्हटलं तर त्यावेळेस काय येईल आणि ज्यावेळेस आपण एक स्वतः शिक्षक म्हणू किंवा ठिकाणी दुसरं कोणतरी म्हणेल, की मुलांमध्ये जन्मतःच भाषा अर्जित करण्याची क्षमता असते. तर हा जो काही विश्वास असतो खालील कशावरती पहा मेळ खातो किंवा ठिकाणी तो समर्थन करतो. तर हा समर्थन करणार आहे, की तो पहा सहज ज्ञानवादी आहे. पहा या ठिकाणी जन्मताच आहे. जन्मताच आहे. या ठिकाणी ते जन्मताच आहे याच्यावरती आपण पण विश्वास ठेवलेला आहे नॉर्म चॉम्स्की यांच्यामुळे. याला पहा सहज ज्ञानवाद असं म्हटलं. जन्मताच आहे की मनुष्यामध्ये या ठिकाणी जन्मताच ती भाषा अर्जन करण्याची क्षमता असते. ऑप्शन क्रमांक 3 सहज ज्ञानवाद, जन्मतः. प्रश्न पुढचा. सभी शिशु किलकते बबलाते हैं, यह किस सैद्धांतिक परिप्रेक्ष्य से समर्थित है? या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाशी हा या ठिकाणी जे लहान मुलं असतात, जे शिशु असतात त्या ठिकाणी म्हणजे बडबड करतात किंवा ठिकाणी जे बबलन करतात ते त्या या ठिकाणी संबंधित आहे. व्यवहारवादी सिद्धांत, सहज ज्ञानवादी सिद्धांत, संक्रियावादी अनुबंधन की संज्ञानात्मक सिद्धांत. तर बघा या ठिकाणी जे लहान मुलं असतात त्या ठिकाणी पहा लहानपणापासूनच ते त्यांच्यामध्ये जे बबलाते हे किंवा ठिकाणी पहा किलकते या ठिकाणी किरकिर करतात किंवा ठिकाणी आपण म्हणूया ते मराठीमध्ये शब्द मला आठवत नाही ठिकाणी. तर हा जो सिद्धांत आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे ते बोलण्याची पद्धत हुंकारतात. या ठिकाणी पहा किलकलणे म्हणजे जे हुंकारा टाकतात ते. हुंकारणे. तर पहा हुंकारतात. तर यावेळेस जो काही पण सिद्धांत असतो, तर तो कोणत्या प्रकारचा सिद्धांत असतो? तर तो लक्षात ठेवा सहज ज्ञानवादी सिद्धांत आहे. म्हणजे पहा जन्मतःच किंवा ठिकाणी त्याला नेटिव्हिस्ट नेटिव्हिस्ट सिद्धांत किंवा थेअरी असं याला पहा म्हटलं जातं. लक्षात ठेवा जन्मतःच या ठिकाणी ते हुंकारा वगैरे पहा टाकत असतात. ऑप्शन क्रमांक 2 सहज ज्ञानवादी सिद्धांत नेटिव्हिस्ट थेअरी. प्रश्न पुढचा आहे पहा. गीता गीता 5 विभिन्न भाषा में प्रभावपूर्ण ढंग से बोलती है. अंततः उसे डॅश डॅश कहा जा सकता है. या ठिकाणी काय करते जी गीता आहे ती 5 ज्या काही वेगवेगळ्या भाषा असतात याच्यामधून फ्लुएंटली बोलते. प्रभावपूर्ण ढंग म्हणजे या ठिकाणी
ती पहा फ्लुएंटली बोलते, तर अंत उसे कहा जा सकता है. तर अशा पद्धतीने तिला नेमकं जी काही भाषा तिला येतात 5 भाषा फ्लुएंटली ती बोलते त्या भाषांमधून, तर त्याला या ठिकाणी पहा काय म्हटलं जाईल. तर बहुभाषाविद किंवा या ठिकाणी याला मल्टीलिंग्वल म्हटलं जाईल. बहुभाषिकता तिच्यामध्ये विकसित झालेली आहे असं आपल्याला पहा म्हणता येतं. ऑप्शन क्रमांक 2. एकापेक्षा जास्त भाषा पहा फ्लुएंटली बोलत असेल तर त्यावेळेस. प्रश्न पुढचा आहे. भाषा सीखने के बारे में निम्नलिखित में कौन-सा कथन सत्य? या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. खालीलपैकी भाषा शिकत असताना खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? तर बघा भाषा या ठिकाणी शिकण्याच्या संदर्भामध्ये जे लर्निंग आहे त्याच्या संदर्भात कोणतं विधान सत्य आहे विधान? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 की एक व्यक्ती किसी भी उम्र में भाषा सीख सकता है. या ठिकाणी एक व्यक्ती कोणत्याही वयामध्ये भाषा शिकू शकतो, परंतु छोटी उम्र में करना आसान होता है. म्हणजे या ठिकाणी भाषा शिकण्यासाठी जे लहान वय आहे, तर त्या ठिकाणी फार सोपं आहे. त्या वयामध्ये जास्तीत जास्त भाषा या ठिकाणी फार शिकल्या जातात. म्हणजे कोणत्याही वयामध्ये भाषा या ठिकाणी माणूस शिकू शकतो. परंतु या ठिकाणी जे लहान वय आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ते सोपं असतं, सहज असतं. तर हे विधान भाषा शिकण्याच्या संदर्भात योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 4. आता ऑप्शन क्रमांक 1 मध्ये म्हटलं की सभी व्यक्ती समान गतीचे भाषा शिकते. म्हणजे पहा प्रत्येक व्यक्ती समान गतीने या ठिकाणी भाषा शिकतो. तर हे या ठिकाणी पहा चुकीचं आहे. एक कारण प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. एक व्यक्ती शुरुआती उम्र में भाषा शिका जा सकता है. म्हणजे या ठिकाणी जे काही सुरुवातीचं वय आहे, तर त्याच वेळेस भाषा शिकली जाते. हे सुद्धा चुकीचं आहे. कोणत्याही वयामध्ये भाषा शिकू शकतो. एक व्यक्ती अपने जीवनकाल में 2 भाषा सीख सकता है. या ठिकाणी फक्त 2च शिकल्या जातात असं नाही. कितीही भाषा तो शिकू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य विधान येतंय पहा. प्रश्न पुढचा आहे पहा. साधना कक्षा अ, की मंददृष्टी वाली बालिका. या ठिकाणी मंददृष्टी म्हणजे या ठिकाणी ती अंध किंवा या ठिकाणी तिला दृष्टिदोष आहे. आप एक भाषा शिक्षक के रूप में किस रणनीति का पालन करेंगे? तर एक भाषा शिक्षकाच्या रूपामध्ये आपण खालीलपैकी कोणती पद्धती किंवा जी कोणती रणनीती आहे, प्लॅनिंग आहे, तर ती या साधना एक जी मंददृष्टी जी मुलगी आहे, तिच्या संदर्भात आपण पालन करायचं आहे किंवा करू. तर आता अंध असतील किंवा ठिकाणी तिला दिसत नसेल, दृष्टिदोष असेल, त्यावेळेस एकतर आपण काय करायचं, तिला सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागणूक द्यायची असते. समान रूप से व्यवहार करायचा असतो आणि श्रव्य सामग्री म्हणजे या ठिकाणी ती अंध आहे म्हणून जास्तीत जास्त ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी जी काही सामग्री असेल, साहित्य असेल, तर ते या ठिकाणी तिला द्यायचं. त्याच्या रूपात तिला मदत करायची असते. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा. आप भोजन बनाने से पहले उसे बनाने की विधि पढ़ रहे हैं, आप किस पठन रणनीति का प्रयोग करेंगे? या ठिकाणी स्वयंपाक करण्याच्या आधी तर जी काही आपली रणनीती असते म्हणजे थोडक्यात जी काही रेसिपी असते, ती रेसिपी करण्याची काही पद्धत आहे ते आपण त्याचं वाचन करतो. तर त्यावेळेस ती जी रेसिपी आहे ती वाचन करण्यासाठीची आपण कोणती पद्धती या ठिकाणी वापरतो? विस्तृत पठण वापरतो, स्कॅनिंग करतो, फक्त तिचं पूर्वपठण करतो की स्किमिंग करतो? तर ज्यावेळेस आपण या ठिकाणी रेसिपी वाचत असतो, त्यावेळेस आपण तिचं फक्त स्कॅनिंग करत असतो. तिला आपण निहाळत असतो. ऑप्शन क्रमांक 2 स्कॅनिंग करतो. प्रश्न पुढचा आहे पहा. प्रश्न क्रमांक 28. बाल केंद्रित वाक के लिए निम्नलिखित में से कौन-सा सर्वाधिक उचित है? बाल केंद्रित वाक म्हणजे या ठिकाणी जे काही कन्व्हर्सेशन आहे त्या ठिकाणी मुलांच्या सेंटर्ड पाहिजे. म्हणजे थोडक्यात चाइल्ड सेंटर्ड पाहिजे जे कन्व्हर्सेशन असेल ते. तर त्यासाठी खालीलपैकी कोणता सर्वाधिक सर्वाधिक उपयुक्त पर्याय असणार आहे? विद्यार्थी केंद्रित या ठिकाणी कन्व्हर्सेशन किंवा वाक असायला पाहिजे, संभाषण असायला पाहिजे त्यासाठी. इसमें पूरा वाक्य शामिल होता है, यासाठी पूर्ण वाक्य या ठिकाणी पूर्ण वाक्याचा समावेश याच्यामध्ये असतो. इसमें पुनरावृत्ती का अभाव होता है, म्हणजे याच्यामध्ये जे पुनरावृत्त रिपिटेशन आहे तर ते नसते, त्याचा अभाव असतो. यह पूर्व अनुभवांशी संबंधित है, तर याचा या ठिकाणी पूर्व अनुभवाशी संबंध असतो. यह ध्यान आकर्षित करने के लिए है, या ठिकाणी याचा उपयोग पहा विद्यार्थ्यांचं ध्यान आकर्षित करण्यासाठी असतो. आता एक लक्षात घ्या, बाल केंद्रित वाक म्हणजे बाल केंद्रित म्हणजे काय, तर विद्यार्थी सेंटर ठेवून आपण जे काय बोलतो, जे वाक्य वापरतो, तर ते लक्षात ठेवा आपण कधीही अर्ध वाक्य त्या ठिकाणी वापरत नाही. मुलांना त्या ठिकाणी पूर्ण वाक्यातून बोलता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर लहान मुलं असतील, तर त्याच्या दृष्टीने आपण काय करतो, काही वाक्य बोलतो.
जर आपण अर्धवट वाक्य बोलली तर मुलं सुद्धा अर्धवट वाक्य त्या ठिकाणी बोलू शकतात. जर आपण लहान मुलांना बोललो, की "ते पहा पाणी किंवा तो ग्लास घेऊन ये." आपण त्याला अर्धवट वाक्य बोलू शकत नाही. म्हणून या ठिकाणी सर्वात उपयुक्त कुठला येणार आहे? तर इसमें पूरा वाक्य शामिल होता है. तर मुलांच्या दृष्टीने जे पूर्ण वाक्य आहे, ते पूर्ण वाक्य त्याच्यामध्ये समाविष्ट असतं, त्याचा समावेश होतो. ना की आपण फक्त ते या ठिकाणी काय करू शकतो, त्याला फक्त आकर्षित करण्यासाठी बोलतो किंवा या ठिकाणी त्याच्या पूर्व अनुभवाशी संबंधित आहे म्हणून बोलतो किंवा त्याच्यामध्ये पुनरावृत्ती नसते. तर आपण ते रिपिटेशन करतो. लक्षात ठेवा बालकेंद्रित असेल तर आपण ते रिपिटेशन करतच असतो किंवा त्याचे जे पूर्व अनुभव असतील, प्रत्येकच वेळेस त्याच्या पूर्व अनुभवाशी आपण बोलतो असंही नाही. आपण नवीन वाक्य त्याला शिकवत असतो कारण त्याला आपण सेंटरवर ठेवून वागायचं आहे, बोलायचं असतं. कारण त्या ठिकाणी त्याला पूर्वानुभव समजा जे लहान बाळ आहे त्याला पूर्वानुभव तर नसणार आहेत. म्हणून आपण डायरेक्टली जे पूर्ण वाक्य आहे याचा समावेश त्या ठिकाणी करत असतो. म्हणून हे सर्वात योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 29. मौखिक भाषा का विकास भविष्य में भाषा सीखने में एक मजबूत आधार का निर्माण करता है. जे काय मौखिक तोंडी भाषेचा विकास आहे तो भविष्यामध्ये ज्या काही भाषा शिकणार आहोत किंवा ज्या शिकल्या जातात त्यासाठी एक मजबूत सपोर्ट असतो किंवा या ठिकाणी आधार असतो. मौखिक भाषा के विकास के लिए कौन-कौन सी कक्षाएं अभ्यास का अनुगमन किया जा सकता है. या ठिकाणी मौखिक भाषेच्या विकासासाठी खालीलपैकी कोणकोणत्या सरावाचा वर्ग सरावाचा या ठिकाणी उपयोग किंवा त्याचं पालन केलं जाईल. तर भाषेचा विकास करायचा आहे त्याच्यामध्ये आपली तोंडी भाषेचा विकास सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो करायचा आहे. तोंडी भाषेचा जर विकास करायचा असेल, तर यासाठी आपल्याला कशाचं अनुकरण करावं लागणार आहे? तर बच्चे को पसंद आने वाली कहानियाँ या ठिकाणी विद्यार्थ्यांना, मुलांना ज्या काही पण गोष्टी आवडतील त्या ते कहानियों की भूमिका निर्वाह गतिविधि का आयोजन करना. मुलांना ज्या गोष्टी आवडत असतील, ज्या कथा आवडत असतील तर त्याच्या ज्या काही भूमिका असतील त्या भूमिका साकारण करण्यासाठी ज्या काही क्रिया असतील तर त्याचं या ठिकाणी आयोजन केलं तर या ठिकाणी मुलांमध्ये जे काही मौखिक भाषेचा विकास आहे तो या ठिकाणी होणार आहे. म्हणजे कन्व्हर्सेशन त्या भूमिका सादर करत असताना होईल आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचा मौखिक भाषेचा विकास होईल. परंतु त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना ज्या कथा गोष्टी आवडतात तर त्याच्यामध्ये तर त्याच गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजे मुलांना एखादी गोष्ट आवडत नाही, कथा आवडत नाही, त्याच्यामध्ये डायलॉग जर आवडत नसतील तर तो भूमिका सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तरच त्याचा या ठिकाणी भाषेचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आणि शेवटचा आहे कक्षा में एक बच्चा ठीक तरीके से पढ़ नहीं पाता. शिक्षक वैयक्तिक रूप से उसका ध्यान रखते हैं और अनुसंकेतों को उपलब्ध कराते हुए उसकी सहायता करते हैं. वाइगोस्की की दृष्टी में इस तरह का सहयोग है. वाइगोस्की आलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी एक मुलगा आहे तो चांगल्या प्रकारे वाचन करत नाही. शिक्षिका त्या ठिकाणी वैयक्तिक रूपामध्ये किंवा वैयक्तिक त्याच्याकडे लक्ष देते आणि या ठिकाणी जे काही संकेत असतील तर त्यासाठी त्याला मदत उपलब्ध करून देते आणि काय करते म्हणजे अनुसंकेत करते. म्हणजे त्या ठिकाणी त्याला अ, अप्रत्यक्षरित्या थोडंसं त्याच्यामध्ये सहाय्य करते किंवा या ठिकाणी मदत करते आणि त्याच्यानंतर तो मुलगा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाचतो. तर या ठिकाणी वाइगोस्कीच्या मतानुसार कोणती मदत या ठिकाणी केली गेलेली आहे? सांगा या प्रश्नाचं उत्तर सांगा. प्रश्न क्रमांक 30. कुमार वाकळे विचार करून उत्तर देऊ नका. तर बघा प्रश्न समजून घ्या. वायगोस्की म्हटलं, की मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे आधारभूत सहयोग असतो त्याला आपण म्हणतो मदत करणं किंवा स्कॅफोल्डिंग म्हणतो. तर हे या ठिकाणी येतं. तर ही जी काही मदत केली जाते म्हणजे या ठिकाणी अनुसंकेत केला आहे. म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली न सांगता की नेमकं काय असेल थोडक्यात तिथं मदत केली म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्य न वाचता त्या ठिकाणी त्याला मदत केली की या ठिकाणी जो काही शब्द अडतोय त्याला तर तो शब्द जर आपण सांगितला तर त्याला पुढचं जे आहे ते वाचायला येते. म्हणजे या ठिकाणी जे स्कॅफोल्डिंग आहे, जे सहकार्य आहे ते सहकार्य या ठिकाणी केलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा स्कॅफोल्डिंग वरती तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा पाठ्यमध्ये तुम्ही बाकी जर तुम्ही विषय करत असाल तर त्याच्यामध्ये स्कॅफोल्डिंगला खूप महत्त्व आहे आणि हे स्कॅफोल्डिंग ही जी पद्धत आहे तर ती या ठिकाणी या शिक्षिकेने वापरलेली आहे. आपण सुद्धा स्कॅफोल्डिंग करतो. आता स्कॅफोल्डिंग या ठिकाणी फक्त
शिक्षकच करत नाही, तर या ठिकाणी जी मुलं असतात ते आपला भाऊ असेल, बहीण असेल, तर किंवा या ठिकाणी घरातील जी मोठी वयस्कर माणसं असतील म्हणजे आई-वडील असतील, तर यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं सहकार्य घेऊन हे स्कॅफोल्डिंग होत असतं आणि स्कॅफोल्डिंगच्याच माध्यमातून या ठिकाणी जी मुलं असतात ते जास्त प्रमाणात शिकत असतात. तर हे वाइगोस्कीने सांगितलेलं आहे. याला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं. कारण समाजामधून जास्तीत जास्त इंटरॅक्शन आहे ते होत असतं आणि त्याच्या माध्यमातून जी भाषेचा विकास आहे तो चांगल्या प्रकारे होत असतो. टेम्पररी हेल्प आपण त्याला म्हणू शकतो. कारण टेम्पररी हेल्पच या ठिकाणी महत्त्वाची असते. जर प्रत्येकच वेळेस पर्मनंट हेल्प जर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मागायला सुरुवात केली, तर तो चांगल्या प्रकारे शिकणार नाही. म्हणून या ठिकाणी टेम्पररी हेल्प आपण केली पाहिजे विद्यार्थ्यांसाठी. त्याला टेम्पररी हेल्पचीच या ठिकाणी गरज असते. परमनंट हेल्प जर केली तर त्याला तशीच सवय लागू शकते. म्हणून हे आधारभूत सहयोग आहे. तर अशा पद्धतीने हे 30 प्रश्न तुम्हाला समजले असतील अशा ठिकाणी अपेक्षा आहे. जर समजलं नसेल तर परत एकदा बघा. थोडंसं स्पीड वगैरे वाढवून तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि पाठीमागचे व्हिडिओज बघत चला. बरेच जण या ठिकाणी पाठीमागचे व्हिडिओज बघत नाहीत कारण खूप महत्त्वाचे प्रश्न असतात या ठिकाणी. हां, जी पेपर 1 साठी जी काही आपली टेस्ट आहे, संभाव्य टेस्ट आहे, तर ती येईल पहा. ती आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. आता 5वी टेस्ट असेल आणि त्या ठिकाणी नंतर सुद्धा आपल्या टेस्ट असतील. परंतु या ठिकाणी त्याच्यानंतर आता पेपर 1 ची 5वी टेस्ट झाल्यानंतर जो काही सेकंड पेपर असेल, तर सेकंड पेपरसाठीच्या संभाव्य टेस्ट त्या ठिकाणी सुरू होतील. आता पेपर 1 च्या टेस्ट 1 किंवा 2च नंतर येईल. 5 किंवा 6च आपण त्या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यानंतर सेकंड पेपरच्या त्या ठिकाणी सुरू होतील. सेकंड पेपरसाठी तुम्हाला एस-एस-टी आणि मॅथ्ससाठी सुद्धा त्या ठिकाणी संभाव्य जे काही टेस्ट आहेत त्या ठिकाणी अवेलेबल होतील आणि त्याच्यानंतर 2023 च्या सुद्धा ज्या काही टेस्ट आहेत त्या ठिकाणी अवेलेबल आपण करतोय. तर ते या ठिकाणी त्या सोडवत चला. 23 च्या सोडवा, 22 च्या सुद्धा ज्या काही अवेलेबल आहेत त्या सगळ्या सोडवा आणि आपण ज्या काही पाठीमागचे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये आपण मराठी आणि हिंदी सुद्धा लँग्वेज ॲड करतोय. तर ते सुद्धा त्या ठिकाणी आले की 150 मार्काच्या त्या ठिकाणी टेस्ट असतील. त्याचा सगळं मराठी, हिंदी भाषेसहित सराव करा, प्रॅक्टिस करा. एक या ठिकाणी मी तुम्हाला सल्ला देतो की जर तुम्ही टेस्ट जॉइन केली असेल, तर जेवढे काय प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील, प्लस जेवढ्या काय तुम्हाला त्या ठिकाणी मॉक टेस्ट दिसतील. तर बघा पी-वाय-क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जावा, मॉक टेस्टमध्ये जावा. मॉक टेस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचे प्रश्न ॲड केलेले असतात. तरी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुमचे जे काही पेपर आहे ते सगळे तुमचे त्या ठिकाणी झाले पाहिजे. मॉक टेस्ट सुद्धा तुमच्या जास्तीत जास्त झाल्या पाहिजे. कारण क्वेश्चन जे काही विचारले जातील ते 2011 पासूनचे तुम्हाला या ठिकाणी 2023 पर्यंतचे विचारले जातील. तर याच्यामध्ये बरेच प्रश्न रिपीट होतात. बरेच प्रश्न रिपीट होतात. तुम्ही 100% पास होणार याच्यामध्ये. जर तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर जर तुम्ही त्या ठिकाणी सोडवले तर, समजून घेतले प्रश्न तर. मग त्याच्यामध्ये मराठीचे पेडागॉजी प्रश्न असतील, हिंदीचे असतील, सी-डी-पी असेल, ई-व्ही-एस असेल, सोशल स्टडीज असेल, तर हे प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे ते सगळं आणि आपण काय करतो, आपल्याकडून एक चूक होती, की या ठिकाणी बघा बऱ्यापैकी तुम्ही असं म्हणता, की प्रिव्हियस इयर म्हणजे 2023 म्हणजे जे काय 2022 चे क्वेश्चन पेपर असतील, 23 चे असतील, तर तेवढेच करायचे आणि त्याच्यावरून आपण परीक्षा देतो. पण तसं नाही. पाठीमागचे सुद्धा जे प्रश्न आहेत ते रिपीट होत असतात. त्याच्यामुळे आपण पाठीमागे जात नाही. मग 22 चे सुद्धा क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. पाठीमागचे 18, 19 चे आहेत. 14, 15, 16 चे पण आहेत. तर ते बघा. ते बघत चला. ते सोडवा, त्याची प्रॅक्टिस करा आणि आपण जे काही त्या संभाव्य टेस्ट घेतो त्याच्यामध्ये आपण पाठीमागचे जे काही क्वेश्चन आहेत ते महत्त्वाचे प्रत्येक वर्षीचे ते क्वेश्चन त्याच्यामध्ये ॲड करतो. त्याच्यामुळे जर पेपर 1 च्या जर तुम्ही बऱ्याच जणांपासून सोडवलेल्या नाहीत, तुम्ही बघितलेलं आहे. पेपर 1 मध्ये आपण संभाव्य टेस्ट 4 टाकलेल्या आहेत. त्या बऱ्याच जणांनी या ठिकाणी बघितलेल्या नाहीत. बऱ्याच जणांपासून सोडवलेल्या नाहीत, तर त्या सोडवा. लक्षात घ्या. पेपर 1 मध्ये खूप महत्त्वाच्या टेस्ट त्या ठिकाणी ॲड केल्यात आणि सेकंड पेपरसाठी आपण जे काही एस-सी-एस-टी साठी त्याच्या मॅथ सायन्ससाठी त्या ठिकाणी ॲड करणार आहोत. तर त्या टेस्ट पण सोडवत चला. त्या टेस्ट सुद्धा आल्या की मी तुम्हाला ग्रुपवरती सांगेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी त्या लगेच दिसतात, की त्यासाठी जो काही टॅब आहे संभाव्य टेस्ट म्हणून 2023 साठीच्या संभाव्य टेस्ट, तर त्या दिसतील. त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन पेपर ॲड होतील ते सगळे सोडवा, ही प्रॅक्टिस करा. आपण 2011 पासून जे सिलेक्टेड क्वेश्चन असतील ते त्याच्यामध्ये आपण टाकतोय. असं नाही की या ठिकाणी फक्त एकाच वर्षीच्या घेतोय. त्या सगळ्या त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय.
हा, रेश्मा चौगुले मॅम, पाहिलं मी, तुम्हाला चांगला स्कोर आहे पहा 121 मध्ये. 121 स्कोर आहे पहा. 11 क्वेश्चन बघितले आहे. ठीक आहे, पाठीमागचे पण बघा. जी काय टेस्ट सिरीजची फी आहे ती एका महिन्यासाठी 199 रुपये आहे. एका महिन्यासाठी दोन्ही पेपर याच्यामध्ये येतील, एका महिन्यासाठी, आणि सर्व विषय त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे, काय हरकत नाही. पाठीमागचे क्वेश्चन बघून घ्या. 100 प्लस होत आहेत. फक्त 100च जर तुम्हाला येत असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला जास्तीत जास्त जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवण्याची गरज आहे. आणि एक क्वेश्चन पेपर तुम्ही रिपीट करा. एक क्वेश्चन पेपर जो आहे ना तो रिपीट करा, टेस्ट करा. म्हणजे तुम्ही समजा एकदा सोडवली तर परत एकदा सोडवा. आणि ज्यावेळेस तुम्ही सोडवताना त्यावेळेस फक्त एकच काळजी घ्यायची की प्रश्न डबल डबल वाचून, डबल डबल समजून घेऊन सोडवा. म्हणजे टायमिंग समज संपतोय म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी फक्त टिक करायचं आहे असं अजिबात करू नका. म्हणजे एक लक्षात घ्या की समजा तुमच्याकडे, म्हणजे आता तुमची प्रॅक्टिस चालू आहे, ही प्रॅक्टिस चालू आहे, 150 मिनिटं वेळ आहे, 150 आपला प्रश्नपत्र सोडवायचे आहेत. तुम्हाला समजून घेऊन जर तुम्ही चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग करून याच्यातले 100च प्रश्न तुम्हाला जर कव्हर होत असतील, सध्या तुम्ही फक्त प्रॅक्टिस करता म्हणून सांगतो, 100च प्रश्न कव्हर होत असतील तर तुम्ही 10 दिवस फक्त त्याच गोष्टी करा, तशीच प्रोसेस तुम्ही करा. या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न समजायला लागले तर तुमचा या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न समजून घेऊन तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवणार. परंतु जर तुम्ही असं जर केलं, घाई केली की या ठिकाणी आपला वेळ जातोय म्हणून पटपट आपण सोडवू, तर असं बिलकुल करू नका. प्रश्न समजून घेण्यावरती भर द्या. आणि जास्त जे काय क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवा. प्रिव्हियस इयर सोडवा, प्लस ज्या काय मॉक टेस्ट आहेत तर त्या सुद्धा या ठिकाणी सोडवा. प्लस या ठिकाणी बघा, जर तुम्ही फक्त पेपर 1 चीच प्रॅक्टिस करत, म्हणजे पेपर 1च तुम्ही सोडवत असाल त्या ठिकाणी तुम्ही चूक करताय. पेपर 2 मधले सुद्धा जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवा, लक्षात घ्या. कारण पेपर 2 मधले सुद्धा प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारले जातात, पेपर 1 चे प्रश्न पेपर 2 मध्ये विचारले जातात. त्यामुळे पेपर 1 चे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत तेही सोडवायचे, प्लस पेपर 2 चे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ठिकाणी विचारले जातील. पेपर 1 चे पेपर 2 मध्ये, पेपर 2 चे पेपर 1 मध्ये प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला दोन्ही क्वेश्चन पेपर मिळतात, दोन्ही पेपरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. मग मी पेपर 1 चाच फॉर्म भरलाय, मी पेपर 1 चीच प्रॅक्टिस करणार, तर अजिबात तसं करू नका. पेपर 2 ची पण प्रॅक्टिस करा, पेपर 2 पण त्या ठिकाणी ऍड करून घ्या आणि त्याचीही प्रॅक्टिस करत चला. एस-सी-एस-टी साठी बघा, एस-सी-एस-टी साठी तुम्ही प्रिव्हियस इयर जरी केलं तरी सफिशियंट आहे. ईव्हीएस असेल, एस-सी-एस-टी असेल तर प्रिव्हियस इयर करा, बाकीचं काही बघू नका. उगाच वेळ घालवू नका त्या ठिकाणी. आणि मी तुम्हाला ते सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस जास्त करा, तुम्हाला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, धन्यवाद सर्वांना, गुड नाईट.